श्री गणेशाय नमः। श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 15वा। श्री गणेशाय नमः। जय जय आजी जगतपालका, मुनि मानस चकोर मृगांका, कृपा बुंदा तया पूर्ण शशांका, ग्रंथाधरी येईका, मागील अध्यायी कथन तुवा वदविले कृपा करुण, गर्त कूपी अग्निनंदन, गोपी चंदे घातला परी कैसा लाग, की कोठे नाही मूस माग, जैसा शंकर गेल्या माग, फसवूनी त्यासी वरियेले, असो पुढे आता श्रोती श्रवण करावी रसाळ मुक्ती, सिंहावलोकनी घेऊनी गती, मागील कथा विलोका, बद्रिका श्रमी पूर्ण तपासी, गोरक्ष कानिफा जान्हवी तिरासी, तप आचरिता 12 वर्षी, उद्यापन उरकिले, परी याचे त्यासी नाही ठाऊक, काया भुवनी उभय अर्क, संगोपीत कामांतक, परी माहित नाही अन्योन्या, पुढील भविष्योत्तर जाणून गुप्त ठेवले ओळखून, या परी तप झालिया पूर्ण उभय ताही बोलविले, कानिफा निघाला उत्तर देशी, महातपी तो गोरक्ष शेखी, उत्तर पूर्ण मध्यम कोणासी, संचार करीत चालला, प्रयाग गया काशी करुण, श्री गुरुते शोधी गजकर्ण नंदन, या परी पूर्ण दक्षिण कोण, गोरक्ष शोधी मच्छिंद्रा, शोधित परी तो कैसा, की जलावीण विभक्त मासा, की बाळ मातेचे वसवसा, सदोदित हृदयात, नावडे त्या ते अन्नपाणी, नावडे निद्रा सुखासनी, सदा भवते भाविक मनी, उद्वेग चक्री पडियेला, श्री गुरु आठवून चित्तात, भ्रमण करीतसे पिशाचवत, सांडी श्वास आणुनी हेत, नाथ हे नाथ म्हणोनी, वारंवार हंबरडे फोडित, म्हणे कधी भेटती गुरुनाथ, प्राण डोळा उरला किंचित, पाय आता दाखवी, ऐसी प्रेमे होतसे वृष्टी, आपल्या पुसे वागवटी, म्हणे पाहिला असेल मच्छिंद्र जेठी, कोणी तरी सांगा हो, ऐसे बहुता पुसून, नाना क्षेत्री करी गमन, तो भ्रमत गोड देशा कारण, हेळा पट्टणी पातला, तपे मासे भक्षिले समग्र, अति सूक्ष्म जर्जर शरीर, त्यावरी श्री गुरु वियोग चिंताशर, हाडी टोले मारितसे, जैसे बैसे तेथे वैसे वसे, निर्बिंदू वाहती नेत्रास, कार्याकारण कोण्या क्षेत्रास, भिक्षा मागू जातसे, तो हेला पट्टण नगरामाधारी, येऊन बैसला क्षणभरी, तो द्वारपाळ ग्रामद्वारी बैसले होते काहीसे, त्यांनी पाहुनी गोरक्षनाथ आदेश म्हणून त्या ते नमित, परी गोरक्ष तया द्वारपाळा पुसत, मच्छिंद्रनाथ आहे की, तवते म्हणती आमुचे गावी, मच्छिंद्र नामे कोणी गोसावी, महाराजा आलाची नाही, काय सांगावी सुख व्यक्ती, परी नाथा एक तापसी, आला होता या गावासी, नाम जालिंदर, या जगासी मिळवत होता महाराजा, काय सांगावी तयाची नीती, लोकासी वाटे जैसा गभस्ती, तो तृण भारा वाहता माथी, अधर आम्ही पाहतसो, गोरक्ष म्हणे काय कारण मस्तकी वाहत असे तृण, येरी म्हणती तो काननातून शोधना करता आणि तसे, गोरक्ष म्हणे गोधन कोणाचे, येरी म्हणती ते गावीचे, परी निस्पृह वृत्ती गोधनाचे, पालन करी महाराजा, गोरक्ष म्हणे किती दिवस राहिला होता या वस्तीस, राहुनी लोप कवण ठायास, झाला पुढे तो सांगा, येरी म्हणती योगद्रुमा, 1 संवत्सर राहिला या ग्रामा, पुढे गेला कोठे ते आम्हा, माहित नाही महाराजा, या उपरी गोरक्षनाथ, दिवस किती लोटले ते पाहत, येरी म्हणती 10 आजपर्यंत, तोटले संवत्सर महाराजा, ऐसे ऐकून त्यांची वाणी, गोरक्ष विचारी आपले मनी, तरी का माझा स्वामी नाम पालटोनी, जगा माझी विसरला, मी सांडूनी पूर्ण तपास, लागावया करीत येईन धावत, म्हणून पालटिले स्वनामास, गावा माझी मिरवला, ऐसी कल्पना आणुनी मनी, अश्रुधारा वाहती नयनी, म्हणे महाराजा गेलासी सोडून, मज पाडसा कैसा रे, टाकून निर्वाण काननाथ,
कोठे गेला माझा नाथ, मी अर्भक अज्ञान बाळक बहुत, मोक लिले मज कैसे, हे नाथ तू सकळमय, सर्वस्वी बाप माय, तुझविण माते कोण आश्रय, तिन्ही लोकी दिसेना, आहा मज पाडसाची येरणी, चरू गेली कोणे राणी, माझे स्मरण सकळ सांडुनी, कैसी गुंतली तिकडेची, आहा मम वत्साची प्रेम माऊली, कोणे राणी चरू गेली, परी माझे स्मरण विसरली, कैसी गुंतली तिकडेची, आहा माझी मोहाची माय, करू गेली अंतराय, मजते विसरुनी सदय हृदय, कैसी गुंतली तिकडेची, ऐसे बोलणी विलाप करीत, ऊर्ध्व अंबरडा मारुनी धावत, पोट कवळुनी श्वास सोडित, आहा नाथ म्हणूनी, मग ते कनवाळू द्वारपाळ, म्हणती नाथा न करी तळमळ, तुम्ही माय लेकरांचा मेळ, ईश्वर करील पुढारा, ऐसी वदती ते वाणी, गावात धाडीला भिक्षे लागोनी, मग तो गोरक्ष सदनो सदनी, अलक्ष गाजवीत जातसे, परी जालिंदर होता ज्या ठाई, तेथे सहज आला भिक्षेसी पाही, ते एकटक सदन साई, पाहुनी अलख म्हणत असे, तो सवाल ऐकुनी जालिंदरनाथ, आदेश म्हणत महियात, ते आदेश गोरक्षाप्रत, श्रवण झाले तातडी, मग ते आदेश वंदुनी पुढती, म्हणे कोठे आहात महाराज जती, येरी म्हणे मही गर्ती, विराजलोसे महाराजा, गोरक्ष म्हणे कवण नामी, मिरवत आहात नाथा स्वामी, येरी म्हणे मनोधर्मी, नाथ जालिंदर म्हणतात, परी महाराजा योगद्रुमा, कवण नाम मिरवतसे ते तुम्हा, आणि वरद हस्त प्रसाद उगमा, गुरु कोण तुमचा हो, गोरक्ष म्हणे मच्छंद्र जती, वरप्रसाद गुरुमूर्ती, आणि गोरक्ष नाम देहा प्रती, जगा माझी मिरवले, परी महाराजा ऐके युक्ती, तुम्ही सेविली मही गर्ती, जगी प्रवेश तुली पापमती, भंगित झाली लोकांची, ऐशी ऐकुनी त्याची वार्ता, जालिंदर सांगे झाली कथा, ती ऐकताची गोरक्षनाथा, कोपा नळ पेटला, म्हणे महाराजा आज्ञा करावी, क्षणेची घालीन पालथी मही, तव या नृपाची प्रौढी काही, भस्म करीन क्षणात, जैसा अग्नी पेटला सदनात, तेने तृण तंतूचे कोण गणित, तन्याय येथील नूपनाथ, भस्म करीन महाराजा, आहा ऐसी गुरुमूर्ती, देवा दानवा वरदाती, ऐशा स्वामीशी घालुनी गर्ती, राज्य कैसा करतो जी, तरी आताची आज्ञाप्रमाण, लागू नेदी एक क्षण, मग जालिंदर बोले वचन, ऐसे नोहे महाराजा, या कार्याचे पुढे कार्य, ना तरी हृदयी विचारूनी पाहे, नाथ पंथ येणे दुणावे, हेची भविष्यासे पहा, तरी आता क्षमा करून, पुढे महाराजा करी गमन, परी हे ऐसे वर्तमान, बोलू नको जगासी, तुम्ही हिंडता सहज महिसी, मम सूत कानिफा भेटता तुम्हासी, श्रुत करावे कृत्यासी, वृत्तांत येथीचा सकळीक, मग तो युक्ती प्रयुक्ती करून, संपादुनी रायासी कल्याण, माते काढील गर्तेतून, वाढविल तो नाथपंथ, ऐसे सांगुनी गोरक्षनाथ, आदेश म्हणून बोलवित, आणि गोरक्ष ऐकुनी शांत होऊनी आदेश म्हणतसे, मग आदेश शब्देची गमन, करुणी निघाला गोरक्षनंदना, आहारापुरते मिळवुनी अन्न, उपहारा संपादी, मग शृंगी शैली करुणी ग्रहण, करता झाला मार्गी गमन, तो जगन्नाथ प्राचीन स्थान, तेथे जाऊनी पोहोचला, एरीकडे कानिफानाथ, गावोगावी भ्रमण करीत, परिजा गावी जाय तेथे, जगा लागी बोधितसे, कानिफा मुखाची बोधस्थिती, ऐकुनी जन परम मानवती, सैल प्रेम दाटुनी चित्ती, अनुग्रह घेती तयाचा, मग त्या गावात एक एक दोन सच्छिष्य निघती विरक्ती मान, प्रपंच राहणीस लाथ मारून, नाथा सभे चालती, ऐसे 1 2 5 7 10 20 मेळा जमत, होता होता सप्तशत, दाटले शिष्य समागमे, पूर्वदेशी करता गमन, तो श्रीराज्य दोष सधन, त्याच्या सीमेपर्यंत जाऊन उलट पाहती माघारा, स्त्री राज्यात पुरुष कोणी नाही, हे विख्यात जन श्रुत करणी, म्हणून शिष्य मंडळ दणाणोनी, परतोनी पाहती माघारी, ठाई ठाई करती विचार, म्हणती श्रीराज्य देश तीव्र, तेथे प्रवेश करता नर वाचत नाही सहसाही, ऐसा देश कठीण असून, स्वामी करती तयात गमन,
तरी अग्निकुंडी सकळा नेऊन पूर्ण आहुती इच्छितसे. जरी सेविल्या हलाते मग कोण पुरुष जगेल तेथे. तेवी तीव्र अग्नीत शिरतात येथे. आहाळेना कैसे म्हणावे सदनी प्रेरिला वैष्णानर. सदन झाले खादिरा अंगार तया माझी निघता नर. वाचेल कैसा सहसा तो की पतंग घेती दीपाची भेटी. त्याची रीती येथे गोष्टी दिसून येती परी शेवटी. मृत्यू आम्हा दिसतसे ऐसे होता निश्चय वचन. कोणी म्हणती करा पलायन. जीवित्व वाचल्या साधन येईल घडूनी महाराजा. एक म्हणती ऐसे करावे सुदृढ धरावे गुरुचे पाय. मग जीवित्वाचे भय काय जात असे तरी जाऊ द्या. काया वाचा तनुमन धन प्रथम त्यासी केले अर्पण. मग या जीवत्वाची आस्था धरून व्रता लागी का भंगावे. एक म्हणती लागले वेड कैसे व्रत पडिपाड. जीवित्व हरल्या व्रत कोड कोणी दृष्टी पाहिले तरी. हा अर्थ सांडूनी धन या स्वामी लागी चुकवून. गृहस्थोनी पलायन करुणी जीवित्व वाचवा. या स्वामीशी लागले वेड सादर मृत्यू झापड. जया ठाई पडेल धाड चालूनी जातो त्या ठाई. ऐसे तुम्हासी सत्य भासेल तरी हे मानूनी घ्यावे बोल. जीवित्वाची आस्था असेल तरी बोल फोल न मानावे. ऐसी ठाई ठाई ताटी बैसुनी करती बोल चावटी. परी हा अर्थ सकळ पोटी कानी फाते समजला. मनात म्हणे भ्याले सकळ हीन बुद्धी अति दुर्बळ. परी आपुला प्रताप सांगता तुंबळ. सत्य वाटणार नाही आसी मग करी कवळुनी भस्मची मुठी. स्पर्शास्त्र प्रयोग होटी जलपुनी प्रेरी मही पोटी. तिन्ही दिशा लक्षुनी पुढील मात्र मार्ग ठेवूनी मोकळा. दिशाबंधन केल्या सकळा केल्या परी ऐशा बळा. देव दानवा आतुळेना केले अर्थ द्वयर्थ पर. शिष्य पळवणी नाही जाणार आणि मारुतीचाही बुबुकार. पोहोचू नये त्या ठाया ऐसे स्पर्शास्त्र पृष्ठी. रचुनी शांत बैसला जेठी. मग शिष्या पाचारुनी शेवटी पुसता झाला तयासी. लहान मोठे मिळवून समुदायासी बैसवून. म्हणे आम्हा लागी जाणे श्रीराज्यात आहे की. परी तो देश कठीण वाचत नाही पुरुष रत्न. हनुमंत बुब्बुकारे करुण प्राणहानी होत असे. पुढे देश बहुत कठीण परी आम्हा लागी आहे जाणे. त्या देशीचे तीर्थ करून येऊ ऐसे वाटत असे. आमचा विश्वास गुरुपायी जरी असेल भवप्रवाही तरी देशाची लंघुनी मही. पुन्हा येऊ माघारे ना तरी सुखे जावो प्राण. परी मनाची धाव येई पूर्ण तरी तुमचा विचार कवण. तो मज प्रती दर्शवावा. जे निस्सीम गुरुच्या असती भक्ती तीही धरावी माझी संगती. ना तरी जीवलोभ असेल चित्ती तीही जावे माघारा. ऐसे सांगुनी बोलावित म्हणे देखील बुद्धी करा येथ. मग निस्सीम भक्तीचे किंचित त्या ठाई राहिले 700 जण. ठाई उरले स्थान धरून वरकड कंबर बस्ती करून. कल्पिल्या मार्गी चालले मनात मानती सुखवसा. म्हणती तस्कर बुद्धीचा ठसा. पळून जाता काजळी लेशा. मूर्खत्व येते आपणासी तरी फार बरवे झाले. स्वामीने अंतर ओळखिले उजळणी बोलविले. कीर्ती महात्म रक्षुनी ऐसा चित्ती सुखवसा मानून. आले पंथी करती गमन एक कोस गेले धावून. सीमेपर्यंत ग्रामाच्या परी स्पर्शास्त्र सीमा लक्षून. बैसले होते मही वेचून. तेणे येताची धरले कवळून. महिषी दृढ केले ते पद झाले मही व्यक्त. मागे पुढे ठेवाया नसे शक्त. जैसे सावज गुंतल्या चिखलात बळ काही चालेना. असो झाले मही व्यक्त म्हणून हस्ते काढू जात. तो हस्त झाले मही लिप्त. मग सकळ ओणवे झाले येरीकडे कानिफानाथ. त्या साता ते बोलवून घेत जवळ बैसवणी सकळ वृत्तांत. निवेदिला तयांचा
तुम्ही करावे आता ऐसे, शीघ्र जाऊनी त्या म्हैस, पाषाण करी उचलून विशेष त्याच्या पृष्ठी स्थापावे. मग विभक्तास्त्र विभूती चर्चुनी तयांच्या भाळाप्रती, मागुनी पाठवले साती समाचारा तयाच्या. ते तव श्री गुरुचे आज्ञे करून, पाहत चालले सीमास्थान. तरी ते सर्वही ओणवे होऊन, ठाई ठाई कुंटले. सातांशी पाहून अवघ्या मूर्ती, परमचित्ती लज्जित होती. अधोवदन करुनी पाहती, परी न देती उत्तर. हे जाऊनी बोलती त्या ते कैसे सोडूनी, गुरु ते जीवित्व लोभ धरुनी. या मनाते मार्ग केला पुढारा, परी ईश्वराची आगाध करणी. सकळ पडला मही खेळूनी, ऐसे रीती कोण तरुणी. गेला आहे सांगा पा. मग हस्ते सकळ पाषाण, पृष्ठी ठेविती बळे करून. स्पर्श होताची जाती चिकटून, अंग हलविता पडेना. मग परम आक्रंदती, चुकलो चुकलो ऐसे म्हणती. आता क्षमा करुणी चित्ती, सोडवावे आम्हा ते. येरू म्हणती खुशाला असा, जीवित्वाचा धरुणी भरवसा. स्वामी पाहुणी आली आदेशा, सोडवून नेऊ तुम्हासी. गुरु करता हा कशाला, संकट पडता काढिता पळा. परी ज्याच्या क्रिया त्याची त्याला, फलद्रूप होत असे. आता स्वस्त असा चित्ती, आम्ही जातो श्री देशाप्रती. दैवे वाचुनी आली अंती, सोडवुनी नेऊ तुम्हा ते. ऐसे सकळा करुणी भाषण, सकळा पृष्ठी देऊनी पाषाण. परत ते झाले गुरु आज्ञे करून, परी ते पाहुनी आरंभती. म्हणती गुरुमाये हुनी माय, होऊन या सदै हृदय. आम्हा सवी सवे न्यावे, श्री राज्या माझारी. आमची सकळ गेली भ्राती, आणि गुरुची समजली प्रताप शक्ती. आता सकळ नासुनी दुर्मती, विश्वासाते टेकलो. ऐसी करता विनवणी, ती ऐकली 7 जणी. मग म्हणती श्री गुरुते सांगुनी, सुटका करू तुमची. ऐसे बोलूनी सकळा कारण, पुन्हा आले परतून. म्हणती महाराजा दैन्यवान, शिष्य कटक मिरवले. त्याची नासिली सकळ भ्रांती, पृष्ठी पाषाण घेऊनी आरंभळती. तरी आता कृपा ओसंडोनी चित्ती, मुक्त करा सर्वाते. आता येथुनी गेल्या प्राण, सोडणार नाही आपले चरण. सर्व ही स्थिर मती धरून, चरणावरी लोटतील. नाना युक्ती करून करतील श्री गुरुचे समाधान. हे सच्शिष्याचे ऐकुनी वचन, नाथ चित्ती तोषला. मग विभक्तास्त्र मंत्र होती, जलपुनी योजली भस्मची मुठी. ओपुनी शिष्या कर संपुटी, म्हणे चर्चोनी यावे तया ते. मग एक शिष्य जाऊनी तेथे, भाळी चर्चुनी भस्मची मुठी ते. चर्चिता झाले सकळ मुक्त, 7 उणे 700. ऐसे मुक्त झाले सकळ जनी, येऊन लागले गुरुचे चरणी. नाथ तया लागी पाहुनी, आहा आहा म्हणतसे. असो ऐसे बोलुनी वचन, ये तेथुनी टाकिता मग मुक्काम. श्री देशाचे सीमेवरी जाऊन, वस्ती लागी विराजती. तेथे दीन लोटल्या रात्री, तो चमत्कार वर्तला तीक्षिती. बुब्बुकार घ्यावया मारुती, सेतुहुनी चालला. तो मार्गी येता अस्त्र सबळ, वेष्टीत झाले पदकमळ. परितो वज्र शरीरी तुंबळ, अस्त्रा लागी मानिना. येरू चित्ता माझी विचार करीत, हे स्पर्शास्त्र आहे निश्चित. तरी येथे कोणी प्रतापवंत आला आहे निश्चय. ऐसा विचार करून चित्ती, येता झाला सीमेप्रती. तो कटक पाहुनी नाथपंथी, मनात विचार करीत असे की म्या यत्न करुनी बहुत. तेथे पाठविला मच्छिंद्रनाथ, परिकटक गेलिया तेथ. बोधीतील तयासी, मग बोधे होऊन या स्वार. स्वदेशी येईल मच्छिंद्र, मग मैनाकिनी मुखचंद्र. दुःख सागरी उतरेल, तरी येथेची याते निर्बळ करुनी. मागे लागावे परतुनी, मग अति भीमरूप धरुनी. बुब्बुकार करतसे, गाजवी पुच्छाशा फडत्कार. भयंकर रूपी अति तीव्र, ते पाहुण्या कटकभार समग्र. स्वामी आड दडताती, म्हणती महाराजा प्रळय काळ. प्रथम उदेला महाबळ, आता बक्षील कटक सकळ. उपाय काही योजावा, येरू म्हणे नाही भय. उगेची पहा धरुनी धैर्य, याने तुमचे करावे काय. अचळपणी असारे, मग करी घेऊनी भस्मची मुठी. वज्रास्त्र परम बोले होती, तो प्रयोग सिद्ध होता दाटी. भस्मची मुठी फेकली, मग ते वज्रास्त्र परम कठीण. माथा मिरवले भूषण गगन, येरीकडे वायुनंदन.
निजदृष्टी पाहत असे. मग मोठे मोठे उचलून पर्वत फेकता झाला गगनपंथ. ते गिरी आदळता वज्रास्त्र चूर्ण होती क्षणार्धे. ते पाहुणी अंजनी सुत प्रेरिता झाला मुष्टीघात. तेने वज्र झाले भंगीत, जिचेष्टीत मही पडले. ऐसे होता प्रकरण, दृष्टी पाहे कर्णनंदन. मग काळिकास्त्र जल्पून भस्म चिमुटी सोडितसे. यावरी सवेची अग्नस्त्र सोडता झाला प्रयोग मंत्र. त्यावरी सवेची वासवास्त्र वरी वायवस्त्र प्रेरिले. मग तो वायवस्त्र प्रयोग होता. द्विमूर्धनी दाटला सविता. मग महापर्वत असती स्थूलता, भस्म होती तयाने. तो अंजनी सुता सकट, तो अति तीव्र करी नेट. या उपरी काय उद्भट विक्राळ रूपी प्रगटला. की कृतांत जैसा मुख पसरून ग्रासू पाहे सकळजन. त्याते साह्य परिपूर्ण वासव शक्ती मिरवली. जैसा यमा मागे दम प्रगट होय हरू प्राण. ऐसे उभयतास्त्र तरुण कडकडा करीतसे. जैसे खग मेघ डंबरी चमका मारिती चपळे परी. उदेली भक्ती तदनुपरी प्रळय तळणी मिरवल्या. त्यात अग्न्यस्त्राचा ताप थोर, त्यावरी साह्या ते वातास्त्र. मग मारुती देह होऊन जर्जर, रक्षणार्थ काही दिसेना. वास्तव आणि काळिकास्त्र मागे पुढे होऊन पवित्र. प्रहर भेदाया पाती स्वतंत्र, परी वायुपुत्र चपळतो. देह देई अस्त्रा ते दोन हात. ओढिता झाला चपळवंत, तरी तेही अस्त्र चपळ बहुत. हस्तयुक्त होऊन दे. यावरी अग्न्यस्त्रा कारण पुच्छी योजी वायुनंदन. या परी वातास्त्रा कारण स्तुती विनवोनी आराधिले. म्हणे महाराजा प्रळयवंत प्रविष्ट करा आग्नेयास्त्र. तरी तुझा आहे सूत लोका माझी मिरवितसे. परी गृहीचा पाहुणी अनर्थ, कोणता पाहुणी तुष्टला तात. ऐसे या प्रकरण हृदयात निवारी जे महाराजा. ऐसे उत्तर ऐकूनी सावधान मग बोलवी वायुनंदन. ते वातास्त्र झाले क्षीण महाप्रतापे आच्छादी. ते पाहुणी कानिफा नाथ मोहनास्त्र प्रेरुनी त्वरित. ते गुप्तास्त्र हृदयात जाऊन आत संचरले तरी वज्र शरीर लागन धरी मोहनास्त्र. परी काहीसा भ्रात वायू कुमर निजदेही दाटला. तरी तैसाची भ्राती माझारी. अग्न्यस्त्र पुच्छे धरी महाबळे समुद्र तिरी. भिरकावुनी दिदले परी अग्न्यस्त्रे महासबळ. कडू लागले समुद्रजळ. जयचरा ओढविला प्रळय काळ. तेने समुद्र गजबिजला. मग तो येऊनी मूर्तिमंत निज दृष्टीने जव पाहत. तो कानिफा आणि वायुसुत युद्धा लागी मिरवले. परी तयासी ओढविला प्रळय काळ. अग्न्यस्त्रा ते करी शीतळ. मग जलद आणूनी सकळ अग्न्यस्त्री स्थापिले. तेने अग्न्यस्त्र झाले शांत. येरीकडे वायुसुत मोहन प्रकरणी प्रविष्ट चित्त. परी पुच्छी पर्वत उचलेला. पर्वत उचलावयाचे संधी फाकली होती तिकडे बुद्धी. आणि स्थावर मोह अस्त्रे शुद्धी. भ्रम पडला होताची त्या संधीत दोहीकडून. पायी पोटी अस्त्रे दोन एकदाची भेदिली प्रहार करून. सबळ बळे करुनिया जैसी मेषाची मूर्धनी. झुंजता एक होय मेळणी तैसी पृष्ठी हृदय लक्षणी. भेदिती झाली ती अस्त्रे काळिका आणि वासवशक्ती. भेदताची मूर्छित झाली व्यक्ती. तेने उल्लंडुनी महीवरती वायत सूत पडियेला. ते पाहुनी अनिराज हृदयी उजळले मोहबीज. मग प्रत्यक्ष होऊनी तेजपुंज तयापासी पातला. परी तो अंजनी बाळ वज्र शरीरी ब्रह्मांड बळ. पुच्छ सावरुनिया उतावेळ युद्धा मिसळू पाहतसे. मग श्री वाते धरुनी हात. म्हणे ऐक मद्वचन सत्य. हे सबळ पाणी आहेत नाथ. रळी याते करू नको. पूर्वी पाहे मच्छिंद्रनाथ तव शिरी दिदला होता पर्वत. वादाकर्षण विद्या बहुत जाज्वल्ये मिरवे यापासी. तरी आता सख्य करून कार्य काय ते घे साधून. गूळ दिल्या पावे मरण विष त्याते नकोची. यावरी बोले अपापती. म्हणे हेची मानवते माझे चित्ती. सख्यासारखी दुसरी युक्ती योग्य दिसेना. मग उदती आणि द्वितीय वाते
सवे घेऊनी मारुती ते कानिफा ते येऊन त्वरिते परमप्रीतीने भेटले. कानिफा तिन्ही देवांशी नमन करीतसे अतिप्रीतीसी. नमुनी पुढे वायुसुतासी युद्ध का सोडले म्हणतसे. हे ऐकूनी बोले अनिळ की युद्ध कासया करती तुंबळ. कवण अर्थी तयाचे फळ आम्हा लागी दाखवा. नाथ म्हणे तया मारुतीशी युद्ध करीत होता कासयासी. मारुती म्हणे कामनेसी तरी ऐका माझी या. म्या बहुत यत्ने करून गौरवोनी मच्छिंद्र नंदन परम आदरे श्रीराज्या कारण पाठविला आहे की. तरी हे तयाचे असती जती तेथे गेलिया तयाप्रती. भेटल्या तयाची समूळ वृत्ती बोधस्थिती आणि तील. मग तो सांडुनी तेथीचे स्थान स्वदेशात करील गमन. ऐशी चित्ती कल्पना आणून युद्धा लागी मिसळलो. तरी आता असो कैसे हा गेलिया श्रीराज्यास काही योग मच्छिंद्रास बोलू नये दुरुक्ती. ऐसे प्रकरणी भाष्य देऊन अवश्य करावे यांनी गमन. मग माझे काही एक छलन होणार नाही नाथासी. ऐसे बोलता वायुसुत आपापती म्हणे बर्वे यात. आहा म्हणून वदे मरुतसुत यात काय वेचतसे. मग हसुनी बोलले कानिफानाथे. आहा शंका आलिया तुम्हाते तरी प्रयोजन काय आमुते. मच्छिंद्राते बोलाया तरी सहसा आम्ही मच्छिंद्रासी बोलणार नाही दुर्बलेसी. आणि संबोधुनी त्यासी तेथ स्थापू की. ऐसे वधुनी कर्तव्य भाष देऊनी तुष्ट केले त्यास. मग आपण आपल्या स्वस्थानास. तरी वर्गही चालिले सक गेले स्वस्थानासी. तो उदय झाल्या लोटली ऋषी. मग नाथ निश्चय कटकेसी तेथून या निघाले. स्त्री राज्यात प्रवेशून नाना तीर्थ क्षेत्र स्थान. पाहत पाहत गजनंदन शृंग मुरडी पातला. तो ते गावीचे नृपासनी किलोत्तमा मैनाकिनी. मच्छिंद्रास बैसोनी सभास्थानी सेवे लागी विनटली. तो कानिफानाथ फेरी आला करीत राजद्वारी. सवे शिष्य कटक भारी. तो द्वार रक्षक शोधा लागी धावले. शोधिता शिष्य नयनी तो कानिफा कळला कानी. मग जाऊन या राजांगणी वृत्तांत सर्व सुचविला. म्हणती महाराजा ग्रामद्वारी कानिफा सहनाथ परिवारी. 700 शिष्य समुद्र लहरी तव भेटी आलासे. हे ऐकूनी मच्छिंद्रनाथ म्हणे पाहिला तया कोण पंथ. येरी म्हणती म्हणवती नाथ कान फाटी करणी ते. ऐसे ऐकूनी मच्छिंद्रनाथ परम दचकले तयाचे चित्त. म्हणे आला की गोरक्षनाथ पालटोणी नामाते. तरी आता कैचे येथे राहू देईना या सुखाते. आहा किलोत्तमा सौंदर्ये माते लादली होती प्रीतीने. परी तया माझी विक्षेप झाला की सेंधवे दुग्ध घट नासला. तन्याय न्याय झाला प्रारब्ध वशे आमुचा. आता असो कैसे तरी यासी न्यावे ग्रामाभितरी. म्हणून सिद्ध करोनी स्वारी अश्वशिबिके सह निघाला. त्वरे येऊनी ग्रामद्वारी परस्पर भेटी झाल्यावरी. कानिफा पाहुनी हृदयाभितरी समाधान मिळवले. मग आदेश होऊनी नमन वृजामे भरजरी कनकवर्ण. परी पसरुनी योगद्रुम तयावरी बैसविला. मग कोण कोणाची समूळ कथा तदनु पुसता गुरुचे पंथा. त्यांनी ही सांगितली समूळ वार्ता जालिंदर जन्मापासूनी. मग मच्छिंद्र म्हणे जालिंदरनाथ देता अनुग्रह उत्तम यात. तरी तू कानिफा नामसूत गुरुबंधू तो माझा. मग शब्दोशब्दी अधिकोत्तर वाढत चालली प्रेमलहर. मग वाहुनी गज स्कंधावर ग्रामा माझी आणिले. मग नाना युक्ती रचोनी चित्ती स्वये करी मच्छिंद्र जती. एक मासाती प्रीती कानिफा राहविला त्या स्थानी. राहिला परी तो नाथ कैसा तरी समूळ कथा सुधा रसा. पुढले अध्यायी श्रवणी वसा श्रवण होईल सकळिका. तरी हा भक्ती कथासार तुम्हा वैष्णवांचे निज माहेर. प्रपंच सांडुनी राहावे स्थिर. या धावला गिरी येऊनी धुंडीसूत हरिवंशी. कवी मालू नाम जयासी तो बैसला ग्रंथ माहेरासी. सुख संपन्न भोगावया स्वस्थ श्रीभक्ती कथासार
सम्मत गोरक्षकाव किमयागार सदा परिशोध भाविक चतुर पंचदशाध्याय गौड़ श्री कृष्णार्पणमस्तु शुभम भवतु श्रीरस्तु। अध्याय 15 ओवे 198 नवनाथ भक्तिसार पंचदशाध्याय समाप्त। गोरक्ष जालंधर चरपटाश्च अडभंगकानि मच्छिंदराद्याः चौरंगी रेवाणक भत्री संज्ञा भूम्या बभूर्नवनाथ सिद्धः। श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त लक्ष्मी निरंजन।